भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या सुखी आयुष्यासाठी, निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2026 मध्ये रक्षाबंधन कधी आहे, पौर्णिमा तिथी कधी सुरू होते आणि राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 27 ऑगस्ट सकाळी 9:08 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 28 ऑगस्ट सकाळी 9:48 पर्यंत पौर्णिमा तिथी संपेल. त्यामुळे रक्षाबंधन 28 ऑगस्ट 2026 साजरे केले जाईल. सकाळी 5:57 ते 9:48 पर्यंत राखी बांधण्याचा कालावधी असेल. म्हणजेच 3 तास 51 मिनिटांमध्ये राखी बांधण्याची योग्य वेळ आहे. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशीच नारळी पौर्णिमा देखील असते. नदीला नारळ अर्पण करून शांत केले जाते. म्हणूनच पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधनच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधण्याची परंपरा आहे. राखी बांधताना प्रथम आपल्या भावाला स्वच्छ जागेवरती पाटावर बसवावे आणि त्यानंतर त्याला औक्षण करून कपाळावर कुंकू किंवा गंध लावावा आणि आपल्या लाडक्या भावाच्या उजव्या हातावरील मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना भावाच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. राखी बांधल्यानंतर भावाला मिठाई भरवावी आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर हा सण बहीण भावामधील प्रेम वाढवणारा, जिव्हाळा आणि विश्वास यांची जबाबदारी दाखवणारा हा सण आहे. या सणाच्या निमित्ताने दोघी बहीण भाऊ वेळात वेळ काढून एकत्र येतात. राखीचा धागा भावाला बहिणीची आठवण करून देतो, तर बहिणीसाठी आपल्या भावाचे प्रेम आणि आधार खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात. त्यामुळे रक्षाबंधन हा कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट करणारा सण मानला जातो. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या प्रेमाचा आणि आनंदाचा सण आहे. त्यामुळे या दिवशी घरात विनाकारण वाद करू नयेत, कोणावर रागावू नये किंवा भांडण टाळावे. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाला त्याच्या आवडीची भेटवस्तू देखील देते. कपडे, घड्याळ, परफ्यूम असे कोणताही तुमच्या भावाला आवडणारी वस्तू तुम्ही भेट म्हणून नक्की द्या. तुम्ही तुमच्या भावाला कोणती भेटवस्तू देता हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.